विद्यार्थी दशेपासूनच वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचा संस्कार शालेय विद्यार्थ्यांवरती व्हावा, तसेच वाहनधारक असलेल्या त्यांच्या पालकांच्या रस्ता सुरक्षिततेबद्दल जनजागृती व्हावी, ज्येष्ठांना विरंगुळा मिळावा, या तिहेरी उद्देशाने राज्यभरातील विविध शहरांमध्ये स्वर्गीय आनंदी गेट ट्रॅफिक पार्क उभारण्याची योजना मोटार परिवहन विभागाने आखली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की देशात आणि प्रामुख्याने राज्यांमध्ये वाढते अपघाताचं प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांचं पालन काटेकोरपणे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत ज्या शहरांमध्ये प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत त्या शहरामध्ये स्वर्गीय आनंदी गेट ट्रॅफिक पार्क निर्माण करून तिथे शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वाहतुकीच्या नियमांचं आकलन करून देणे, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचं ठिकाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाच्या किमान 1 एकर जागेमध्ये 1 कोटी रुपये खर्च करून हे ट्रॅफिक पार्क उभारले जाईल. या पार्कमध्ये दुर्मिळ वनस्पती, विविध आकर्षण, फुलझाडे, हिरवळीचे पट्टे असे सुंदर आरेखन असलेले प्रबोधन, माहिती व विरंगुळ्याचं केंद्र उभारण्यात येणार आहे. याचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये वाहतूक नियम प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी, त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियमन पाळणारे जबाबदार नागरिक बनवण्यासाठी, तर ज्येष्ठांना मनोरंजनाबरोबरच विश्रांतीसाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.